फ्रेंड्स, चला आज घेऊया आपण इयत्ता 6वी विषय गणित. आपलं प्रकरण चालू आहे 5वे, जे की आहे मसावी आणि लसावी. मित्रांनो 5.1, 5.2, 5.3 पूर्ण केला आहे. आज आपण अतिशय महत्त्वाचा स्वाध्याय 5 घेत आहोत, ज्यामधले गणित परीक्षेला नेहमी विचारले जातात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा. चला वेळ न घालता सुरुवात करूया. स्वाध्याय 5. आता मित्रांनो स्वाध्याय 5मध्ये अचूक पर्याय निवडा दिला आहे. बघा काय दिलं आहे, 75 संख्येचा सर्वात लहान मूळ अवयव कोणता. मित्रांनो 75 म्हणजे काय, 25 गुणिले 3 नाही का, 25 गुणिले 3 आणि यामध्ये 3 जो आहे हा लहान आहे, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे 3. त्याचप्रमाणे 17 व 18 या संख्यांचा सर्वात लहान सामायिक विभाजक कोणता. आता मित्रांनो 17 आणि 18 मध्ये बघितलं तर 17 ही मूळ संख्या आहे. 17चे अवयव 1 गुणिले 17 येतील, 18चे पडू शकतील, पण याच्यातही एकच सामायिक आहे, म्हणजे सामायिक अवयव असणार आहे 1. पुढचा प्रश्न बघूया. खालील विधानांसमोर सत्य की असत्य लिहा. आता फ्रेंड्स काय दिले बघा, प्रत्येक मूळ संख्येचे फक्त 2 अवयव असतात. तर मित्रांनो हे सत्य आहे. कोणती मूळ संख्या घेतली, समजा 2 घेतली, 1 गुणिले 2 येणार, 3 घेतली, 1 गुणिले 3 येणार, म्हणजे फक्त 2 अवयव त्याचे असतात. दुसऱ्या कोणत्याही संख्येने त्याला भाग जात नाही, म्हणजे हे येणार सत्य. 2 मूळ संख्यांचा गुणाकार नेहमी मूळ संख्याच असते. आता मित्रांनो कोणतीही 2 मूळ संख्या घेतल्या, आपण उदाहरणा सोबत घेऊया. समजा 2 आणि 3 या मूळ संख्या आहेत. आता यांचा गुणाकार केला तर 6 ही मूळ संख्या आहे का, तर निश्चितच नाही, म्हणजेच हे काय आहे, असत्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. मसावी हा लसावीचा विभाजक असतो. मित्रांनो हे सत्य आहे. लसावी बघितला आपण, तर मसावी आणि लसावी यांचा गुणाकार एकूण गुणाकार होतो, म्हणजे हा त्याचा विभाजकच असतो. पुढचा प्रश्न काय बघा. लसावी हा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा किंवा त्या संख्येमधील सर्वात लहान संख्ये एवढा असतो. हे सुद्धा सत्य आहे. आता फ्रेंड्स पुढचा प्रश्न लगेच घेऊया. खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा. आता मित्रांनो हे आपल्याला सोडवावं लागेल, कारण की हे डिटेल्समध्ये आपण सोडवतो. आता प्रश्न आहे मित्रांनो 91 दिला आहे, आपल्याला तो गुणाकाराच्या रूपात लिहायचा आहे. तर आपण लिहूया 91 इज इक्वल टू. आता हा मित्रांनो काय येणार, 13 7 91 होतात, म्हणजे 7 गुणिले 13 हे झाले मूळ अवयव 91चे. आता 160 आपल्याला लिहायचा असेल तर तो कसा लिहिणार, 160 बरोबर. आता याची साहजिकच आपण अवयव पडत जाणार, 2 गुणिले 80 होतात, पुन्हा 80चा अवयव हा 2 तसाच, 80चा अवयव काय पडतील मित्रांनो, तो 2 गुणिले 40. पुन्हा हे 2 जसे तसे राहतील, 2 गुणिले 2 40चे अवयव, पुन्हा 2 गुणिले 20. मित्रांनो पुन्हा हे 3 2 एकदाच लिहूया, 1 2 3 आणि 20चे अवयव पुन्हा 2 गुणिले 10 मिळतात. आणि मित्रांनो याच पद्धतीने आपण करत गेलो तर हे 4 2दा लिहिले आणि 2 पंचे 10, म्हणजे मित्रांनो हे त्याचे अवयव झाले. हे आपल्याला सहज लिहिता येईल नाही का. 1 2 3 4 इथे सॉरी हा 2 गुणिले 5 लिहायचा आहे. हे 4 तर लिहिलेच होते आधी, हे 4 आणि या 10चे अवयव 2 गुणिले 5, म्हणजे थोडक्यात 2चा 5वा घात गुणिले 5 असं लिहिलं तरीही चालेल, किंवा असं ठेवलं तरी चालेल. आता मित्रांनो 89 आहे. 89 जर पाहिली तर ही मूळ संख्या आहे, हिला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे 1 गुणिले 89च लिहिता येईल, म्हणजे याचं उत्तर फक्त काय येणार, 89च येईल. नेक्स्ट, खालील संख्यांचा मसावी काढा. आता मित्रांनो मसावी म्हणजे काय, तर सामायिक मूळ अवयव, त्या 2 संख्यांमधील त्यांचे सामायिक अवयव. आधी आपण 21चे काढूया. 21चे अवयव काय पडतात, तर मित्रांनो 7 त्रिक 21 म्हणजे काय येणार, 3 गुणिले 7. आणि 42चे काय येतील मित्रांनो, तर 42चं आपण बघितलं तर 2 गुणिले 21 येतात, आणि 21चे आपण पाडलेच आहेत, म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 7. आता मित्रांनो आपल्याला मसावी काढायचं आहे. मसावी म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे त्यांच्या सामायिक अवयवांचा गुणाकार नाही का. मग सामायिक अवयव कोणते ते बघूया. सामायिक अवयव कोणते त्याच्यात ते आपण अंडरलाईन करूया. तर बघा मित्रांनो 21मध्ये जर बघितलं 3 आणि 7 आहेत, आणि इथे सुद्धा 3 आणि 7 आहेत, म्हणजे 3 गुणिले 7 म्हणजे 21, म्हणजे मसावी किती आला, तर तो आला 21. ओके फ्रेंड्स. आता पुढे बघूया. 17 आणि 9 दिला आहे. 17 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे आपल्याला याच्या अवयव 1 गुणिले 17च पाडता येतील. मात्र 9 जे आहे तिच्या अवयव आपल्याला 3 गुणिले 3 असे पाडता येतील नाही का. तर मित्रांनो यांच्यामध्ये आपण बघितलं तर सामायिक अवयव हा 1 तर असतो, जिथे असणारच आहे. सामायिक अवयव 1 आहे फक्त, म्हणजे मसावी जो आहे बरोबर सामायिक अवयव यांचा गुणाकार असतो, तो 1च आलेला आहे, म्हणजे सामायिक अवयव यांच्यात 1च आहे,
म्हणून याचा मसावी 1 येईल. ओके फ्रेंड्स, मसावी बरोबर 1. आता इथे 3 संख्या दिल्या आहेत मित्रांनो, तरी काही हरकत नाही. तिन्ही संख्यांचे आपण मसावी आपल्याला काढायचं आहे. तिघी संख्यांमधले सामायिक आपण शोधूया. आधी घेतो मी 120. 120चे काय वापरतील मित्रांनो? जर डायरेक्ट लिहिता येतं तर डायरेक्ट लिहू शकतात, किंवा सोपी पद्धत आपली ही नेहमीची 2 गुणिले 60. हा 2 जसा तसा. 60चे अवयव 2 गुणिले 30. पुन्हा हे 2 जसे तसे 2 गुणिले 2 गुणिले 30 म्हणजे काय तर 2 गुणिले 15. आणि इकडे येणार मित्रांनो 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 15 म्हणजे काय तर 3 5 15. हे झाले याचे अवयव 120चे. आता आपण पडूया 180चे. इकडे लिहितो 180. 180चे काय येतील मित्रांनो? 2 गुणिले 90. पुन्हा इकडे येतील 2 गुणिले 90चे काय येतील? 2 गुणिले 45. पुन्हा मित्रांनो 2 गुणिले 2, 25चे येतील 15 त्रिक 45 म्हणजे 3 गुणिले 15. आणि पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 3 हे जसे तसे लिहिले 15चे 3 5 15. हे झाले 180चे अवयव. आता राहिला 240, तोही करून घेऊया. 240. तर मित्रांनो 2 गुणिले 120 240 होतात. आणि मित्रांनो 120चे अवयव आपण पाडलेलेच आहेत, म्हणजे डायरेक्ट हे पुन्हा न करता हे जे अवयव आहेत ते इथे लिहूया. 2 गुणिले हे पुन्हा येतील 3 2 1 2 3 आणि 3 गुणिले 5. आता यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे. मसावी तर सामायिक अवयवांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. आता आपण सामायिक अवयवांच्या मधले जे आहेत ते शोधूया. तर काय आहेत मित्रांनो बघा, 2 गुणिले 2 तर आहेच, 2 2 आहेत, इथे पण 2 आहेत आणि इथे पण 2 आहेत, म्हणजे हे लिहिणार 2 गुणिले 2. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या 2 गुणिले 2 गुणिले म्हणजे हे 2, पुन्हा हे 2 आणि हे 2 आपण लिहिले 2 गुणिले 2. नंतर सामायिक 3 गुणिले 5 3 गुणिले 5 म्हणजे 3 गुणिले 5 झाले. किती होतात बघा, 2 2 4 त्रिक 12 12 पंचे 60. मसावी आला 60. ओके फ्रेंड्स, पुढचा प्रश्न आहे खालील संख्यांचा लसावी काढा. तो आपल्याला काढायचा आहे. लसावी म्हणजे नेमकं काय असतं तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार असतो. त्यामुळे आधी 11 आणि 16, 11चे अवयव पाडून घेऊया. 11 बरोबर मूळ संख्या आहे म्हणजे 1 गुणिले 11 येणार. आणि 16चे अवयव 16 बरोबर काय येतं तर 2 गुणिले 8 आणि पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 4, पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 4चे अवयव 2 गुणिले 2. हे झाले 16चे अवयव. आता लसावी आपल्याला काढायचं आहे. लसावी बरोबर मित्रांनो लक्षात ठेवा, लसावी बरोबर काय सामायिक अवयव अवयव गुणिले असामायिक अवयव अवयव यांचा गुणाकार असतो. आता मित्रांनो सामायिक अवयवांना मी खूण करतोय. आता सामायिक अवयव कोणते त्याच्यामध्ये तर सामायिक अवयव काहीच नाही मित्रांनो, एकच येईल. इकडे एक असेल, इकडे एक असतोच एक. आणि असामायिक अवयव म्हणजे काय येतील तर तुम्हाला सांगता येतील 11, हा 11 आणि हे सगळे म्हणजे 16. तुम्हाला हे असं लिहिता येईल 11 लिहा आणि हे सगळे 16 आहेत, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. हा मित्रांनो सामायिक अवयव झाला. असामायिक अवयव म्हणजे जे सामायिक नाहीत, हे 4ही 2 इकडे नाही आहेत आणि हा 11 इकडे नाही, म्हणजे यांचा गुणाकार. आता यांचा जर आपण गुणाकार केला तर मित्रांनो तो किती येणार तर तो मिळेल 176. म्हणजे थोडक्यात 16 गुणिले 11चा गुणाकार आपल्याला करायचा आहे. पुढे बघूया 7 आणि 49. मित्रांनो 7 ही सुद्धा मूळ संख्या आहे, म्हणजे याचा अवयव सुद्धा 1 गुणिले 7 येईल. 49 आपल्याला माहिती आहे तर तो 7 गुणिले 7. आता यांचा लसावी काढूया. लसावी बरोबर आता मित्रांनो सामायिक अवयव बघा हा आहे, दोघांमध्ये येतो तो एकदा लिहिणार. आणि असामायिक अवयव हा इकडे उरला आहे म्हणजे असामायिक झाला म्हणजे 7, म्हणजे याचा लसावी सुद्धा येईल 49. ओके फ्रेंड्स, आता बघा 3 संख्या दिल्या आहेत 16 48 आणि 6. 16चे अवयव पाडूया. 16चे अवयव आता तुमचं पाठ झालं असणार आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, पुन्हा लिहिण्याची गरज नाही 8 वगैरे. ओके, आता 48चे अवयव पाडूया. आता मित्रांनो 16 त्रिक 48 होतात नाही का, 16 गुणिले 3 48 होतात आणि 16चे अवयव पण पाडलेच आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे 16चे अवयव आणि गुणिले 3. आता राहिला 6. 6चे अवयव काय येतात मित्रांनो तर 2 गुणिले 3. आता यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. लसावी इथे सुद्धा लक्षात घ्या सामायिक अवयव एक अवयव गुणिले असामायिक अवयव
ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो काय ते बघा, सामायिक अवयव काय, तिघांमध्ये सामायिक काय दिसते बघा तुम्हाला. तर आपले हे 3 आहेत, 1 2 आणि 3. तर सामायिक अवयवामध्ये आपल्याला 2 दिसते बघा, त्याला खूण करतो 2 2 आणि 2, हा झाला सामायिक अवयव. असामायिक अवयव आपण लिहूया. दोघांमधला असामायिक अवयव जर बघितला आपण तर बघा मित्रांनो, याच्यात जरी नसला, तिघांमध्ये हा 2 सामायिक होता, पण या दोघांमध्ये हेच सामायिक आहेत, म्हणजे 2चा तिसरा घात किंवा 3दा 2 2 2 2. मित्रांनो हे झाले सामायिक अवयव दोघांमधले आणि तिघांमधले. आता असामायिक अवयव पुन्हा इथे आपल्याला दिसतोय, हा सुद्धा आपल्याला 3 दिसतोय बघा, या दोघांमध्ये हा 3 आहे, त्यामुळे त्याला इथे लिहून टाका. आता फ्रेंड्स, यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. हे तर 16 झालेच, गुणिले 3 16 त्रिक 48, म्हणजे यांचा लसावी जो आहे तो आला 48. मित्रांनो पुढचे शाब्दिक गणित खूप महत्त्वाची असतात, ती आपण घेणार आहोत. काय बघा, 2 संख्यांचा गुणाकार 120 आहे, जर त्यांचा लसावी 60 असेल तर त्यांचा मसावी किती असेल. मित्रांनो सूत्र लक्षात असेल, 2 संख्यांचा गुणाकार काय असतो बघा, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी, नाही का, किंवा मसावी गुणिले लसावी. आता 2 संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे, तो आहे 120. किंमत टाकून देते 120 बरोबर आपल्याला मसावी काढायचा, तो तसाच लिहूया मसावी. आणि लसावी किती आहे मित्रांनो, तर तो दिला आहे 60, त्याची किंमत इथे टाकूया 60. आपल्याला मसावी काढायचा, हा 60 इकडे नको, 60 गुणाकार करतो, या इकडे जर आला तर तो काय करेल, भागाकार करेल, म्हणजे 120 भागिले 60 बरोबर मसावी येईल. मग मित्रांनो हा 0 0 गेला, 6 1 6 6 2 12, म्हणजे मसावी किती आला, तर तो आला 2. मसावी बरोबर 2. पुढचं गणित बघा, अतिशय महत्त्वाचं आहे. एका सुताराकडे 2 लाकडी पट्ट्या आहेत, एका पट्टीची लांबी 54 इंच आणि दुसऱ्या पट्टीची लांबी 72 इंच आहे. त्याला या दोन्ही पट्ट्यांचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत, जेणेकरून लाकडी पट्टी शिल्लक राहणार नाही. तर त्याने पट्ट्यांचे जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करावे. जास्तीत जास्त किती लांबीचा तुकडा व्हायला हवा, असं नाही की 1-1 सेंटीमीटरचा 1-1 इंचाचा करायचा आहे, तर जास्तीत जास्त किती लांबीचा, म्हणजे महत्तम लक्षात घ्या. आणि महत्तम शब्द आला, जास्तीत जास्त आला म्हणजे मसावी आपल्याला काढायचं आहे, लक्षात घ्या. मसावी महत्तम साधारण विभाजक. आता फ्रेंड्स तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय फक्त, ही समजा 72 इंचाची आहे आणि ही 54 इंचाची. आपल्याला तुकडे असे करायचे आहेत की शिल्लकही राहायला नको आणि जास्तीत जास्त लांबीचा तुकडा आपल्याला करायचा आहे. तर काय करायचं आहे मित्रांनो, समान लांबीचा जास्तीत जास्त तुकडा काढायचा, म्हणजे आपल्याला मसावी काढावा लागेल, महत्तम म्हणजे जास्तीत जास्त. ओके फ्रेंड्स, तर लिहूया समान लांबीचा. कसं लिहिता येईल आपल्याला, समान लांबीचा. मित्रांनो याच पद्धतीने परीक्षेतल्या पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळतील. जास्तीत जास्त तुकडा म्हणजेच मसावी. ओके फ्रेंड्स, म्हणजेच आपल्याला 54 आणि 72चा मसावी काढावा लागेल. तर मी आधी घेतो 54, त्याचे अवयव पाडूया. 2 गुणिले 27 इथं झाले, याचे अवयव पुन्हा 27चे अवयव 9 त्रिक 27 होतात, म्हणजे 3 गुणिले किंवा 3 गुणिले 3 डायरेक्ट लिहा, हे झाले 54चे अवयव. आता 72चे पाडूया. 72चे अवयव 2 गुणिले 36 येतील आधी, आणि नंतर याचे येतील आपल्याला पडता येतात ते 2 गुणिले 2 गुणिले 18, 18 दुने 36, पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 9 दुने 18 होतात, म्हणजे 2 गुणिले 9, आणि पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 9चे 3 त्रिक 9, हे झाले, सॉरी दिसत नव्हतं, या पद्धतीचे अवयव झाले. आता आपल्याला मसावी काढायचं, लक्षात घ्या. मसावी बरोबर काय, तर सामायिक अवयवांचा गुणाकार. आता सामायिक किती आहेत बघा, इकडे 54मध्ये 2 एकदा आलेला आहे, इकडे तो सुद्धा एकदा आला आहे, म्हणजे सामायिक अवयव झाला याचा 2. आणि पुन्हा 3 बघा, इकडे 2 आहेत, तिकडे 3 आहेत, म्हणजे आपल्याला 2च घ्यावं लागतील सामायिक घेण्यासाठी. इकडेही 2दा 3 आहे, इकडेही 2दा 3 आहे, म्हणजे 3 गुणिले 3, आणि यांचा गुणाकार म्हणजे झाला मसावी. 3 दुने 6, 6 त्रिक 18, 18 मसावी याला 18. म्हणून प्रत्येक तुकड्याची, म्हणून प्रत्येक
तुकड्याची लांबी आपल्याला ठेवावी लागेल 11 इंच. तुकड्याची लांबी येईल 18 इंच. आता फ्रेंड्स पुढे असं विचारलं आहे जास्तीत जास्त किती तुकडे होतील, नाही का. जास्तीत जास्त बघा किती लांबीचे तुकडे करावेत असा प्रश्न आहे. आता समजा 54 इंचाच्या पट्टीचे तुकडे आपण केले. 54 इंचाच्या पट्टीचे किती तुकडे होतील, पट्टीचे तुकडे किती होतील ते, तर आपल्याला करावं लागेल 54 भागिले 18. 18 त्रिक 54 म्हणजे 54 इंचाची जी पट्टी आहे तिचे 3 तुकडे होतील. आणि दुसरी होती 72 इंचाच्या पट्टीचे तुकडे बरोबर तर 72 भागिले 48 करावं लागतील, 18 करावं लागतील. 18 चौक 72 म्हणजे 4 तुकडे होतील. म्हणजे 18 इंच लांबीचे एकूण तुकडे किती होतील, तर 3 अधिक 4 म्हणजे 7 होतील. ओके फ्रेंड्स, हे आपण एक्स्ट्राचं उत्तर काढलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. काय बघा पुढचा प्रश्न. समीपजवळ 84 आंबे आणि 105 सफरचंदे आहेत. त्याला ही फळे खोक्यांमध्ये ठेवायची आहेत जेणेकरून प्रत्येक खोक्यात फळ्यांची संख्या समान असेल आणि एका खोक्यात फक्त एकाच प्रकारचे फळ असेल. त्याने एका खोक्यात जास्तीत जास्त किती फळे ठेवावीत. आणि दुसरा प्रश्न आहे फळे ठेवण्यासाठी त्याला कमीत कमी किती खोके लागतील. आता फ्रेंड्स इथे बघा लक्षात घ्या, तो एका खोक्यात जास्तीत जास्त किती फळे ठेवू शकतो, एकाच प्रकारचं फळ ठेवणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला मसावी काढावा लागेल. तर सुरुवात करूया. समान संख्येची जास्तीत जास्त फळे ठेवण्यासाठी मसावी काढू. आता 84 आणि 105चा आपल्याला मसावी काढावा लागेल. 84च्या वय पाडतो आधी. 84च्या वयोबरोबर काय येतील मित्रांनो, 2 गुणिले 42 नाही का. पुन्हा 2 गुणिले 21, 21 दुनी 42 होतात. 2 गुणिले 2 गुणिले 7 त्रिक 21 म्हणजे 3 गुणिले 7 हे झाले 84चे. आता पाडूया 105चे. 105 35 त्रिक 105 नाही का, म्हणजे 35 आणि इकडे येणार 3 गुणिले 7 5 35 म्हणजे 5 गुणिले 7 हे झाले 84 आणि 105चे अवयव. आता मसावी काढू यांचा. मसावी बरोबर काय असतो मित्रांनो, सामायिक अवयव. ते काय आहेत बघूया. तर फ्रेंड्स 2 2 इकडे आहेत इकडे नाहीत म्हणजे सामायिक नाही. 3 आणि 7 आपल्याला इथे दिसतोय आणि इथे सुद्धा 3 आणि 7 दिसतोय म्हणजे 3 गुणिले 7 म्हणजे मसावी आल्यांचा आला 21. याचाच अर्थ काय, एका खोक्यात जास्तीत जास्त 21 फळे ठेवावीत. 21 फळे ठेवावीत. ओके फ्रेंड्स. आता दुसरा प्रश्न काय होता, फळे ठेवण्यासाठी त्याला कमीत कमी किती खोके लागतील. आता मित्रांनो लिहूया आपण दुसऱ्या प्रश्नासाठी. आता आंब्यासाठी लागणारी खोक्यांची संख्या काढू. आंब्यासाठी लागणारी खोक्यांची संख्या बरोबर आता आंबे किती होते, तर ते होते 84. एका खोक्यात किती ठेवायचे, ते आहेत 21. 21 चौक 84 म्हणजे 4 खोके लागतील. आणि सफरचंदासाठी लागणाऱ्या खोक्यांची संख्या बरोबर आता सफरचंद किती होती मित्रांनो, तर ती होती 105. एका खोक्यात ठेवायची सफरचंद 21 म्हणजे 105 भागिले 21 आणि 21 पंचे नाही का. सो इथे येणार 5 खोके लागतील. म्हणजे एकूण खोके जे लागणार आहे, एकूण खोके आंब्यांसाठी 4 आणि सफरचंदासाठी 5
म्हणजे 9, म्हणजेच कमीत कमी 9 खोक्यांची गरज लागेल. कमीत कमी 9 खोक्यांची गरज लागेल. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे गणित जे सोडवायचं होतं. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. मित्रांनो, या चॅनलवर असेल चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओ पाहिजे असतील तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, किंवा चॅनल सबस्क्राईब करून इयत्ता 6वी गणित नवीन अभ्यासक्रमच्या प्लेलिस्टमध्ये जा. तुम्हाला सर्व व्हिडिओ एकाच ठिकाणी मिळतील. तुमचा मागचा सुद्धा अभ्यास पूर्ण होईल. त्यामुळे टेक केअर, गुड बाय, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.